नाशिक शहरात गेल्या काही दिवसांपासून खासगी सावकारकी डोकं वर काढू लागली. खासगी सावकारकीच्या पैशांच्या वादातून एका तरुणावर बंदूक रोखत त्याला बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना नाशिक शहरातील कॉलेज रोड परिसरात घडली. यामध्ये तुषार भोसले हा गंभीर जखमी झाला. त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सदर घटना एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. आपण दृश्यांमध्ये बघू शकता की कशा पद्धतीने मारहाण केली जाते. याबाबत अधिक माहिती स्वतः तुषार भोसलेने दिली. माझं नाव तुषार संतोष भोसले. मी अमृतधाम इथे माझी बायको, माझा मुलगा, आई आम्ही चौघजणं राहतो. मी काल रात्री 10 वाजता कॉलेज रोड इथे मित्रांना भेटण्यासाठी गेलो होतो. 11:30 वाजेपर्यंत मी व माझे मित्र तिथं गप्पा मारत होतो. 11:30 वाजता सूरज तिवारी सावकार हा त्याची फॉर्च्युनर गाडी MH 15 KG 8055 ही घेऊन आला. त्याच्याबरोबर अमित यादव, प्रशांत बोकपुडे, निखिल साळवे व एक अज्ञात इसम हे आले होते. सूरज तिवारी सावकार याच्याकडे बंदूक होती. त्याने माझ्याकडे बंदूक फिरवली होती. प्रशांत बोकेपुढे याने बंदूक ही गालावर मारली व त्याच्यावर बाकी साथदार होते. त्यांनी मला मारझोड केली. माझ्या हाताला, पोटाला चाकू, त्यांच्याकडे काहीतरी हे धारदार शस्त्र होते त्याच्याने मारली. मी काल रात्री पोलिसांना कंप्लेंट पण केली होती. इथं दवाखान्यामधनं पण गेलेली होती. मला असं वाटतं पोलीस मला सहकार्य करतील आणि सूरज तिवारी सावकार याच्यावर कारवाई करतील. तुषारने 8 महिन्यापूर्वी 15% व्याजानं 8 लाख रुपये घेतले होते. याच वादातून त्याच्यावर हल्ला झाला. या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास गंगापूर पोलीस करतात. 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी ईसा कुरेशी, नाशिक.